भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांती सूर्य राघोजी भांगरेंचा, महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजशिव छत्रपती, भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लक्षा ठाकूर, राया ठाकूर, शेतकऱ्यांचा कैवारी, महाराष्ट्राचं देशाचं द्रष्ट नेतृत्व, जाणत नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज मुळा खोऱ्यातील काही विकास कामांच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय यमाजी लहामटे गुरुजी, आमचे वडील, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच ढवळाजी भांगरे, तालुका अध्यक्ष भानुदासजी तिकांडे, रवीजी मालुंगकर, विकास शेटे, स्वातीताई शेनकर आणि राष्ट्रवादीच्या सर्व आमचे पदाधिकारी, महिला भगिनी, सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्याचबरोबर व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थित मान्यवर, उपस्थित माझी मायबाप जनता, सर्व वार्ताहर बंधू, त्याचबरोबर आलेले माझे सर्व शासकीय अधिकारी, 2019 ची निवडणूक आणि त्याच्या आधीच्याही मला जिल्हा परिषदेच्या निवडणुका आठवतात. सुरुवातीला मी राजूर गटातून उभा राहिलो आणि राजूर गटाने एक झाड लावण्याचा प्रयत्न केला आणि ते झाड जोपासण्याचा नंतरचा प्रयत्न मुळा खोऱ्याने केला. त्यानंतर संपूर्ण तालुक्यानं जे बळ दिलं, मला वाटतं तेवढं भाग्य आतापर्यंत कुठल्याच नेत्याच्या वाट्याला आलं नाही. आणि ज्यानंतर माझी निवड झाली, मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटायला गेलो. दीपावलीचा दिवस होता. मला साहेब म्हणाले की डॉक्टर, तुम्हाला एवढ्या मतांनी लोकांनी निवडून दिलाय, लोकांचा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. कारण मी याच्या आधी कितीतरी वेळा अकोल्यात आलो, मी अकोल्याच्या सभा पाहिल्या, पण तुमच्या निवडणुकीमध्ये लोकांचा जो सहभाग होता किंवा लोकांना तुम्हाला साथ दिली, लोकांच्या नजरा सांगत होत्या तुमच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. तुम्हाला सातत्यानं लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये वावरलं पाहिजे. हा कानमंत्र आधी माझ्या वडिलांनी दिला होता, त्याच्यानंतर साहेबांनी दिला आणि मग मी कामाचा झपाटा उठायचं, लोकांच्या सुखदुःखात जायचं. मधल्या काळात तो टिंगलीचा विषय झाला. म्हणे हा आधी निवडणुकीच्या आधी म्हणायचे आहे दावा करून लग्न करून काय हा आमदार होणार आहे का? झाल्यावरती म्हणायला लागले दाव्यात मौतीत गेलं काय, हा काय विकास करणार आहे का? अरे शिवराम लहामटेंचा वारसा आहे मला, यमाजी लहामटे गुरुजींचा वारसा आहे, वाळू कोंडराचा वारसा आहे. हा वारसा जपत असताना माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी नसेल गडगंची संपत्ती कमवली, पण हा जो संबंध जोपासलाय, जनतेशी नातं जोपासलंय आणि चारित्र्य जोपासलं, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून मी अभिमानानं सांगत असतो संपूर्ण महाराष्ट्रात, त्याचीही माझी आमदार खिल्ली उडवायचा प्रयत्न करतो की मी राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला माणूस आहे. ही राजा हरिश्चंद्राची नगरी आहे. या नगरीत जन्म घ्यायला पुण्य लाभावं लागतं. मी राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला माणूस आहे. राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात राज्य दान केलं, मला फक्त जे बोलतो ते करून दाखवायचं. आणि त्या ईश्वरानं ती मला ताकद दिली. आतापर्यंत मी जे बोललो ते करून दाखवतो. आणि म्हणून आज जवळजवळ मुळा खोऱ्यामध्ये मी सहज हिसाब लावत होतो, अजून काही आकडे यायचे, 45-50 कोटीचा निधी दिलाय मुळा खोऱ्यात. हा नुसता मुळा खोऱ्यात नाही तर संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्या
268 कोटीचा निधी आहे. आता परत डोंगरीचा निधी 1 कोटीचा पडतोय. म्हणजे ही घोडदौड विकासाची चालणार आहे. आता मला एक सांगा, तुम्ही राजूर पासूनचा रोड होता, मला वाटतं 20 वर्ष तरी त्याच्यावर पक्क डांबर काही नीट पडलं नव्हतं. आपण नुसता रस्ता नाही करत तर त्याला लव्हाळी पासून कोथळ्यापर्यंत जवळजवळ 13 कोटी रुपये दिले. किती? 13 कोटी रुंदीकरणासह रस्ता चालू. शिंदेराव साहेब, त्या मे महिन्याच्या आत तो रस्ता कंप्लीट झाला पाहिजे, आणि नाही केलं तर ते ठेकेदार बाजूला करा. मग थोडा गडी तापट आहे ना, पिऊन एखादा वाटेला गेलं तर लाता नाही मारतो, बरोबर आहे ना? अरे तसं नसतं केलं तर आज इथं बेवड्यांची जत्रा असते. हे जे करतोय ते हितासाठी करतोय. मलाही वाटतंय की कुणी माझा भाऊ आहे, त्याला नाही दुखवावं, परंतु घरी बायकोच ऐकत नाही, तो बापाचं ऐकत नाही. एकदा मी पिंपरीला गेलो, तर एक मिसरून न फुटलेलं पोरग पिऊन आलं. त्याची आई म्हणायची मार याला, मला म्हणायची, आणि बाप म्हणायचं नको मार. मी म्हणायचो मी याच्या जरी एक वाजवली तर परत महाराष्ट्रात बातमी होईल, त्यापेक्षा याला सुधरावा. तर यातून समजून घ्या की हे चाललंय हे चांगल्यासाठी चाललंय. मी अकोले विधानसभा मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे, म्हणून दादा मला जेव्हा म्हटले की पाहुणे, तर म्हटलं मी काय पाहुणा नाही. मोबाईल थोडे बंद ठेवले तर बरं राहते. काय होतं, जेव्हा हे माझं कुटुंब आहे तर ह्या कुटुंबातील प्रत्येक काळजी घेणं माझी जबाबदारी आहे. मधी घरकुला संदर्भात तो इथले बांधव आले होते. खरं तर इथं तुमची सगळ्यांची जबाबदारी होती, ज्या लोकांना कच्ची घरं आहेत त्या लोकांना घरकुलं भेटायला पाहिजे, पण तालुक्यात तसं झालं नाही. 2-2.5 वर्ष तालुक्याला सभापती कोण, उपसभापती कोणच माहित. त्या मारुती बेंगाच्या काळात कमीत कमी उपसभापती म्हणून तो काम तरी करत होता. मग हे सगळं काम सरपंचाचं काम आमदारानं करायचं, पंचायत समिती सदस्याचं आमदारानं काम करायचं, जिल्हा परिषद सदस्याचं आमदारानं, हे इथंच नाही सगळ्या तालुक्यात आमदाराचं कामही आमदारानं करायचं, सभापतीचं उपसभापतीचं काम आमदारानं करायचं, खासदाराचंही काम आमदारानं करायचं. ह्या बाकीच्या नेत्यांची काही जबाबदाऱ्या नाही. ठीक आहे, इथं शाळा खोली दिली पाहिजे. मी पाहत होतो सातेवाडी गटात फिरताना किंवा तालुक्यात फिरताना ही लोक नुसते सभा मंडप मागतात. माझे हुशार विद्यार्थी इकडे पहा बरं, इकडे इकडे इकडं, मित्र इकडे इकडे इकडं. वा, तुम्ही हुशार विद्यार्थी आहेत ना, आहेत ना? तर मी अकोले तालुक्यात पाहिजे गावात गेलं का मला लोक म्हणायचे सभा मंडप दे, फार तर फार एखादा रस्ता वस्तीचा दे, पण शाळा काय कुणी मागत नव्हतं. आणि शाळा तर पहिल्या झाल्या पाहिजे, चांगल्या क्वालिटीच्या शाळा झाल्या पाहिजे. जेव्हा मी पठारावर गेलो, अरे त्या संगमनेर तालुक्यामध्ये इतक्या सुंदर शाळा, डिजिटल शाळा, मग आपल्या तालुक्यातल्या शाळा का चांगल्या नाही? बरं, अंगणवाडी दिली, तिथंही 7 लाख आणि इथंही 7 लाख. बंडराव साहेब तिकडल्या अंगणवाड्या खूप चांगल्या, तुमच्या अंगणवाड्या आम्हाला सांगावं लागतं की ह्या चांगल्या नाहीये. ही आपली खेतीवाडीची अंगणवाडी. म्हणजे मला काय म्हणायचंय, निधी एक आहे, मग कामं चांगली झाली पाहिजे. आता मी इथं घुसलो, ठेकेदार हुशार आहे, त्याने खाली चटई टाकली होती. का चटई टाकली होती? त्यानं फरशीची पॉलिशच केलेली नाहीये. मी त्याला म्हटलं त्या चटया काढ बा. एवढी मोठी शाळा काढली, जर त्या ठेकेदाराला इंजिनियरला कळत नसेल का हे पाणी बाहेर निघालं पाहिजे, जर आतमध्ये जात नसेल, माझ्या तिरुगंच्या शाळेचे असंच वाटोळ केलं. ह्या गोष्टी मला अपेक्षित नाही. स्वतःच्या बंगल्याचं, स्वतःच्या घराचं जेवढं क्वालिटीनं, अरे आपण स्वतःच्या बंगल्याला जेवढे पैसे येतात ना त्यापेक्षा सरकारचा रेट जास्त आहे. 20 लाखामध्ये मी याच्यापेक्षा खूप चांगली इमारत बांधून देतोय. माझ्या काळामध्ये हे चालणार नाही. मी उद्घाटनाला येतो, मला हौस नाही आली, पण तिथे गेल्यानंतर ते काम कसं झालं पाहिजे, ते क्वालिटीचं झालं पाहिजे. त्यावेळेला जर तो ठेकेदार उपस्थित नसेल, इंजिनियर उपस्थित नसेल तर मजा नाही. म्हणून उद्घाटन करताना, आणि मला वाटलं की त्याला अजून निधी द्यायचा, तर मी लगेच सांगतो माझा आमदार निधी देतो, काम पुढचं करू.
आता पिंपरीचा पूल होतोय. काही जण काय तर म्हणतात म्हणे आमच्या काळात आम्ही प्रयत्न केले. आता उद्या देवीच्या घाटाचा आपण नारळ फोडणार आहे, ते म्हणतील आम्ही प्रयत्न केले, आम्ही पत्र दिले होते. विधानसभेमध्ये पत्र देऊन आणि ते विरोधी पक्षातल्या नेत्यांनी पत्र देऊन तर काहीच होत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार ज्या वेळेला तिथं पत्र देणार, त्याचा पाठपुरावा करणार, त्यावेळेला हे प्रश्न मार्गी लागतात. 26 मार्च 2020 ला प्रशासकीय मान्यता झाली आणि आता 2021 मध्ये वर्क ऑर्डर होऊन हा पूल चालू होतोय. मला कळालं मध्ये म्हणे त्या भाजपचे पुढारी जे आहेत ते काहीतरी 2-4 आता राहिलेत आपल्या गटात, काय त्यांना जास्त काय वाव नाही. ते सांगतात हे आमच्या साहेबाच्या काळातलं होतं. अरे किती दिवस बोलवणार. दादा इथं साक्षीला आहेत. मधुकर पिचडे एका वेळेला एक प्रश्न कधीच सोडित नव्हता. त्यांचं म्हणणं होतं प्रश्न टिकून राहिले पाहिजे. इलेक्शन आलं का मग रस्ते चालू. गांजवण्याच्या घाटातला जो रस्ता आहे तो 2004 साली झाला. शरद कोंडारांनी त्यांना मविशीचा रस्ता तेव्हा झाला. मी म्हणत होतो त्याच्यावर लक्ष ठेवा. 4 महिन्यात पावसाळ्याच्या आधी डांबर पडलं, वरतून बुरबुर पाऊस आपल्याकडे वराळ फिरतं तेव्हा, आणि रस्ता उखडून गेला 4 महिन्यात. आता गेल्या वर्षी मी रुंदीकरणासह रस्ता केलाय, का नाही उखडला. रस्त्याची क्वालिटी ठरवलं जायचं ना यांचं आधी टक्केवारीचं. साईड पट्ट्या नाही भरायच्या, तिथून मागं खड्डे साईड पट्ट्या कोणी भरत होतं. मग हा बदल जो जाणवतोय, मला एक सांगा, किरण लहानट्याने तो कुतारकडा सोडून आणि अजून एक तळ्याचा बांधारा आणि देवाचा माळा सोडून बांधारे बांधले का? याच्या आधी जे त्यांचे ढुमके वाजित आहेत त्यांच्यावर केसेस पडल्या, बरोबर ना. त्याची बरगडा मोडली, त्यावेळेस लहानटे गुरुजीच भेटायला गेले होते, त्याचा नेता नव्हता आला. मला काय म्हणायचंय, मी माझे वडील इथे आहेत आणि तुम्ही साक्षीला आहे. मी शब्द देतो की जो मला साथ करणार आहे तो कोणत्या जातीपातीचा आहे मला त्याच्याशी हे नाही, पण तो माझा आहे, त्याने मला साथ केली. या सर्व जनतेला घेऊन मला ही लढाई लढायची आहे आणि ती लढाई फक्त विकासासाठी आहे. मला एक जण मध्ये म्हटला, नगरपंचायतची निवडणूक झाली होती. नगरपंचायतमध्ये भले भले भाषण झाले, सगळे समोरून माझ्यावरती आरोप प्रत्यारोप, त्याला उत्तर देत होतो. म्हणजे त्यावेळेला मला तो बाजीप्रभू आठवत होता. 2 हातामध्ये तलवारी घेऊन लढायचं काम चालू. शहराच्या जनतेनं चूक केली का बरोबर आहे ते त्यांना माहित. तो न्याय निवाडा ह्या 2-5 वर्षात होईल, कारण जर गावातली विकास कामं त्यांची होणार नसतील, त्याच्यापेक्षा अकोले शहरापेक्षा आमची खेडी सुंदर आहेत. अकोल्याचा चेहरा मोहरा बदलायचं स्वप्न पाहिलं, पण तिथं मताची विक्री झाली हो, लोकशाहीचा घात झाला. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला, यातील काही करंट्या माणसांनी ते मत विकला. मताची तडजोड झाली, वार सुरू झाले आणि परिणाम त्याच्या पुढचं जाऊन सांगतो. विरोधक एक दिलानं लढत होते. ज्यांनी आयुष्यभर एकमेकाला शिव्या दिल्या ते एक दिलानं लढत होते, पण शहरातले कार्यकर्ते एकमेकाच्या पाणी ओतण्यामध्ये मशगूल होते. ही घंटा आहे. आतापर्यंत मी खेड्यांमध्ये जात होतो, खेड्यातल्या लोकांवर सांगत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फक्त शहरापुरता नाहीये, हा खेड्यापाड्यात वसलेला आहे. पवार साहेबांची ताकद ही सामान्य जनता आहे. असे किती पुढारी सोडून गेले आणि किती पुढारी आले, पण राष्ट्रवादी अभेद्य राहिली फक्त ह्या कार्यकर्त्यांच्या, ह्या जनतेच्या जीवावर. आणि म्हणून भविष्याच्या काळामध्ये चिंता करू नका, कोण येतील कोण जातील. मला खात्री आहे की हे मुळाखोर ज्यावेळेस मी भाजपमध्ये होतो तेव्हाही मला सांग, माझ्या इतके मत कोणालाच पडले नाही. राष्ट्रवादीत आलो तेव्हाही साथ दिली, कारण रक्ता मासाची माणसे ह्या लोकांनी त्याग केलाय म्हणून मी आमदार.
सगळ्यात जास्त मत अकोले तालुक्यामध्ये मुळा खोऱ्यातून धबाधबा पडली. मग हाही गट माग नाही, मुळा जो कोतुळ गट आहे तोही माग नाही. बाकीच्याही गटांनी खूप खूप मतदान दिलं आणि त्याचा परतावा समशेर देवखान गटात एवढी कामं दिली. तिथले जे भाजपचे नेते म्हणतात अरे असा आमदार आम्ही पाहिलाच नाही, एवढी कामं दिली ह्या माणसाने. म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी चाललंय. त्यामुळं तुम्हाला सांगतो की एक सभा मंडपाचं काम तुम्ही सांगितलंय मला. शिंदेराव साहेब, इथं महादेवाचं मंदिर आहे, तिथे एक सभा मंडप घुमटाचा घ्यायचा आहे, मधून त्या गाड्या जाणार आहेत. तर जो काही निधी लागेल तो त्या मंडपाला दिला जाईल असा मी शब्द देतो. त्याच्यानंतर इथल्या ज्या शाळा खोल्या आहेत, शाळा खोल्यांनाही याच्यानंतर किती किती शिक्षक आहेत तिथं आणि वर्ग खोल्या चांगल्या किती आहेत? 3 आहेत. म्हणजे अजून 2 खोल्यांची गरज आहे. भविष्याच्या काळात की आपण शाळा खोल्या देणार ही मी विद्यार्थ्यांच्या साक्षीनं सांगतो. वरच्या खडकीला स्मशानभूमी नव्हती, एक सुंदर स्मशानभूमी तिथं दिली. तिथं माझा एक मित्र शाळेतला भेटला, त्यानं जागा दिली म्हणून. नाही तर महाराष्ट्रातलं पहिलं गाव होतं तिथं स्मशानभूमीला जागा नाही. मारे म्हटलं कसं. मग ही सगळी विकास कामं होणार आहेत, पण माझी माफक अपेक्षा राहील, निर्व्यसनी पिढी तयार करा. तुम्ही सगळी माळकरी मंडळी आहे बरेचशी, बाकी हे होत आहे. मुलांवरती संस्कार करा, नाहीतर ह्या भौतिक सुविधा, रस्ते चांगले होतील, इमारती उभ्या राहतील, पण जर पोरं जर व्यसनाधीन झाले तर किती पैसा कमाव काही उपयोगाचा नाही. आणि एकदा शरीर खचलं तर परत उभं करणं अवघड आहे. आणि म्हणून भविष्याच्या काळामध्ये जी विकास कामं पाहिजे त्याची जबाबदारी माझी आहे, पण गावं सांभाळण्याची, गावात संस्कार करण्याची जबाबदारी तुमची आहे. गावासाठी काहीतरी व्यायामशाळेचं साहित्य तरुणांनी मागितलंय, पुढच्या काळामध्ये ते पण दिलं जाईल. तुम्ही जे जे मागाल गावाच्या हितासाठी ते सगळं माझ्याकडनं देण्याची जबाबदारी माझी आहे. नुसती खडकी गावाला नाही सांगत, वरची खडकी असू दे, मुळाखोरं, प्रवाराखोरं, आढळाखोरं, पठार भाग, सगळा संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये जो कामाचा झंझावात आहे. आता जवळजवळ 380-85च्या दरम्यान काहीतरी उद्घाटनं होत आहेत. आता काही उद्घाटनं चालू आहेत. जवळजवळ 268 कोटीचा निधी आहे आणि ही सगळे कामे होत आहे. असं कधी होताना तुम्हाला दिसलं होतं? नाही. मग हे होतंय तर उद्या जिल्हा परिषदांना अकोल्यामध्ये जो फॉर्म्युला राबवला मतदान विकत घेण्याचा, कदाचित तो इकडे येऊ शकतो. हे भाजपवाले पैशावर मतदान खरेदी करण्याचा प्रयत्न करतील, तसा विधानसभेलाही झाला. पण आपल्याला जागं राहिलं पाहिजे, कारण तुम्ही जर साथ दिली तर माझे हात बळकट होतील. आज आपला जिल्हा परिषद सदस्य 2.5 वर्ष आपल्या गटाला जिल्हा परिषद सदस्य नाही, निवडणूक आयोगानं निवडणूक नाही लावली. पंचायत समिती सदस्य त्यांची निवडणूक नाही लावली, निवडणूक आयोगानं. म्हणजे हे महाराष्ट्रात नाही लागल्या, नुसत्या इथंच नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या गटाचा काय तोटा झाला तर जवळजवळ एखाद्या कोटीचा निधी आपल्याला कमी पडला, बाकीचा निधी मला जसा आणता येईल तसा आणला मी. म्हणून ह्या गटातून एक चांगला सदस्य, आज आपली अवस्था काय, ज्यावेळेस लहामटे गुरुजी, अशोक भांगरे ही सगळी मंडळी सभागृहात होती, तर तेव्हा आदिवासींचे प्रश्न मांडायला सभागृहात कोणीतरी माणूस होता. त्याच्यानंतर मधला काळ परत तसाच गेला, ज्याला घेणे नव्हतं देणे नव्हतं बऱ्याच जणांना. परत मी जिल्हा परिषद सदस्य झालो. मला जे 4-4.5 वर्ष भेटले त्यात मी खूप चांगल्या प्रकारे आदिवासींच्या प्रश्नांसाठी भांडलो, इतरांच्या प्रश्नांसाठी भांडलो. पण आता परत अवस्था बिकट आहे, आपली बाजू घ्यायला कोणी नाहीये. आदिवासी भागामध्ये शाळा आल्या पाहिजे, जिल्हा परिषदेच्या माध्यम हे मला सांगावं लागतं, तिथं बोलायला कोणी नाही. रस्ते आले पाहिजे हे बोलायला कोणी नाहीये. आणि म्हणून येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार देईल तो जनतेनं दिलेला उमेदवार असेल, एक चांगला उमेदवार असेल का जो सभागृहामध्ये पूर्ण वेळ बसेल, सभागृहामध्ये आपल्या प्रश्नांवरती लक्ष ठेवीन, आपले प्रश्न मांडीन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामं आणेन
असं मी पूर्ण सगळ्याच गटांमध्ये सांगतो, 6च्या 6 गटामध्ये. म्हणजे तो सदस्य माझ्या दिमतीला असला की मला कामं करायला गती येईल. आज सगळी कामं मला जी करावं लागतात तर त्याला थोडासा मला हातभार लागेल. म्हणून तुम्हाला विनंती करतो की भविष्याच्या काळामध्ये ती मला मदत करा. इथं तुम्ही पाण्याच्या टाकीचं मला एक निवेदन दिलंय, काय रस्त्याचं दिलंय, तर यातली जे कामं मला करता येतील ती कामं पुरं केली जाईल. तुम्ही एवढे सगळेजण जमलात, एवढ्या उत्साहानं कार्यक्रम पार पडला. आता तसा पूल झाल्यावरती परत रस्त्याला पैसे टाकावं लागणार आहे. मला वाटतं रस्त्याला कमीत कमी दोन्ही बाजूला कोटीच्या खाली जाणार नाही निधी. इकडून आणि तिकडून एखादा कोटी रुपये परत रस्त्यावर टाकावं लागणार आहे. म्हणजे हे सगळं होत राहील. पिंपरीलाही मला जिम दुरुस्त, व्यायामशाळेच्या दुरुस्तीसाठी आणि मधल्या रस्त्याची हे मागितलं. सकाळी विहीरच्या परिसरातही होतो. म्हणजे तुम्ही बघाल की प्रत्येक गावात जा काम चालू आहे, प्रत्येक गावात काम दिलंय, असं याच्या आधी कधी होत नव्हतं. आणि आमदारात व्हायच्या आधी मलाही माहित नव्हतं की एवढा मोठा निधी असतो, कारण तशी कामं कधी दिसलीच. म्हणून भविष्याच्या काळात आज जशी ताकद दिली तशी भविष्याच्या काळात ताकद द्या. तुम्ही माझा एवढा सत्कार केला, माझ्या बरोबर आलेल्या सगळ्या मंडळींचा सत्कार केला, मनापासून सगळ्यांचा आभार मानतो. हे प्रेम, हेच जिव्हाळा असाच कायम राहील. उतणार नाही, मातणार नाही. सेवेचा वसा घेतलाय तो टाकणार नाही. पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की एकनाथ महाराजांनी सांगितलंय, नाठाळाच्या माथी हाना. म्हणजे एखादा जर नालायक भेटला तर त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हे म्हणतील उतणार नाही, मातणार नाही, हाताला हाताने हाणतो. आता त्यानं जर माझ्या आईवर शिवी दिली तर मी त्याची काय आरती वावळायची का? म्हणजे असा सगळा हा चालत राहील. ठेकेदाराला सांगतो, ती फरचीचं पॉलिश जिथं प्लेन नाही आहेत भिंती तर त्याला पुट्टी भरून परत प्लेन करून घ्यायचं. माझ्या काळात असं चालत नाही. आणि स्लॅब जर गळाला मग तर बापरे बाप. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं तूही पालन करतील. ज्यांना परवडेल त्यांनी माझी ठेके घ्यावी. ज्यांना विकास कामं नीट करायची नसेल त्यांनी नाही कामं घेतली तरी चालतील. परत एकदा तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण जय हिंद.